नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, पोलीस भरती 2025 साठी जी अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे. पहा 1 नोव्हेंबर पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. पहा सर्व प्रकारे सर्व जिल्ह्यामध्ये अर्ज भरायला सुरुवात आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 साठी कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत त्याबद्दलची सर्व माहिती आपण पाहणार आहोत. पहा, तुम्ही सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला असेल. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे. तर पहा, मुंबई लोहमार्ग पोलीस. तर मुंबई लोहमार्ग पोलीस यासाठी इथं एकूण 8,399. पहा, तुम्ही पाहू शकता 8,399 अर्ज मुंबई लोहमार्ग पोलीस या पदासाठी इथं आलेले आहेत. तर पहा, नागपूर कारागृह पोलीस. तर नागपूर कारागृह पोलीस या पदासाठी 4,298. पहा, म्हणजेच आता हा आकडा 4,300च्या पुढे गेलेला असणार आहे. कारण आपण आपल्याकडे हा जो स्क्रीनशॉट आलेला आहे तो दुपारी आलेला होता. पहा, म्हणजेच दुपारपासून आतापर्यंत कमीत कमी अजून 50 ते 60 फॉर्म इथं नक्कीच वाढलेले असतील. त्याच्यामुळे नागपूर कारागृह पोलीस या पदासाठी एकूण 4,300च्या पुढे अर्ज आलेले असतील. मीरा भाईंदर. पहा, CP मीरा भाईंदर. तर CP मीरा भाईंदर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर. पहा, CP मीरा भाईंदर तर पोलीस चालक पदासाठी. तर मीरा भाईंदरला किती अर्ज आलेले आहेत तर 646. पहा, तर चालक पदासाठी CP मीरा भाईंदर या ठिकाणी 646 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. तर पहा, पुढचा जिल्हा आहे पुणे सिटी. पहा, CP पुणे सिटी. तर पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी पुणे सिटीला 5,071 अर्ज इथं आलेले आहेत. पहा, तर पुणे सिटी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी 5,071 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. तसेच पहा, पुढचा आहे SRPF युनिट 20 वरणगाव. पहा, SRPFचं युनिट 20 वरणगाव या ठिकाणी एकूण 4,320. पहा, म्हणजेच हा जो आकडा आहे तो दुपारी चाललेला आहे हा देखील. तर हा 4,320 म्हणजेच कमीत कमी 4,500 अर्ज SRPF युनिट 20 वरणगाव या ठिकाणी इथं प्राप्त झालेले असतील. पहा, पुढचा आहे पोलीस बँड्समन. तर पहा, तर वाशिम SP वाशिम या ठिकाणी पोलीस बँड्समन या पदासाठी एकूण 92 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पहा, बँड्समनची जागा आहे. तर बँड्समन या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत तर 92 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पुणे कारागृह पोलीस या ठिकाणी एकूण 5,850 प्लस इतके अर्ज आलेले आहेत. पहा, पुणे कारागृह पोलीस या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत तर 5,850 अर्ज आलेले आहेत. पहा, पुढचा आहे संभाजीनगर ग्रामीण पोलीस. तर पहा, संभाजीनगर ग्रामीण पोलीस तर या ठिकाणी एकूण 930 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. संभाजीनगर ग्रामीण पोलीस तर किती अर्ज आलेले आहेत तर 930 अर्ज आलेले आहेत. तेच पहा, पुढचा आहे मुंबई कारागृह पोलीस. तर मुंबई कारागृह पोलीस तर या ठिकाणी एकूण 6,500 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पहा, जास्त 6,500च्या पुढे. तर पहा, अर्जाची जी संख्या आहे ती इथं मिनिटाला वाढत आहे. भरपूर ठिकाणाहून अर्ज इथं येत आहेत. त्याच्यामुळे आपण जो आकडा देत आहोत त्याच्यामध्ये नक्कीच उद्या सकाळपर्यंत तुम्हाला वाढ झालेली दिसून येईल. तेच पहा, पुढचा आहे SP वर्धा. तर SP वर्धा या ठिकाणी एकूण 740 अर्ज प्राप्त झालेले आहेत. पहा, SP वर्धा ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत तर 740 प्लस अर्ज प्राप्त झालेले आहेत. तेच पहा, पुढचा आहे SP मीरा भाईंदर. तर SP मीरा भाईंदर या ठिकाणी एकूण 2,500 प्लस इतके अर्ज आलेले आहेत. तेच पहा, पुढचा आहे मीरा भाईंदर चालक म्हणजेच ज्याला आपण ड्रायव्हर म्हणतो. तर मीरा भाईंदर कॉन्स्टेबल ड्रायव्हर तर या पदासाठी एकूण 1,100 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. चालकासाठी 1,100 प्लस अर्ज आलेले आहेत आणि SP मीरा भाईंदर यासाठी एकूण 2,500 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत.
तेच पहा पुढचं ठिकाण आहे ठाणे सिटी. तर ठाणे सिटी पोलीस, तर या ठिकाणी एकूण 1600 अर्ज प्राप्त झालेले आहेत. पहा पुढचं आहे SRPF कुसडगाव. तर SRPF कुसडगाव, तर या ठिकाणी एकूण 1930 म्हणजे 1930 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पहा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात अर्ज केलेला आहे ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून आपल्या मित्रमैत्रिणींना याचा नक्कीच फायदा होणार आहे. तेच पहा पुढचं आहे मुंबई बॅट्समन. तर मुंबई बॅट्समन या पदासाठी एकूण 400+ अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पहा पुढचं आहे पुणे बॅट्समन. तर पुणे बॅट्समन या पदासाठी एकूण 400+ अर्ज इथं सुद्धा प्राप्त झालेले आहेत. पहा मुंबई बॅट्समन आणि पुणे बॅट्समन, तर दोन्ही ठिकाणी बरोबर सेम पद्धतीचे अर्ज आलेले आहेत. तर याच्यामध्ये नक्कीच आता बदल तुम्हाला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे. पुढचं आहे पालघर जिल्हा पोलीस. तर पालघर जिल्हा पोलीस या पदासाठी एकूण 350 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पुढचं आहे यवतमाळ बॅट्समन. तर यवतमाळ बॅट्समन या ठिकाणी एकूण 150 अर्ज इथं आलेले आहेत. तर पहा पुढचं आहे वाशिम बॅट्समन. तर वाशिम बॅट्समन या ठिकाणी एकूण 130 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पुढचं आहे SP वाशिम चालक. पहा SP वाशिम चालक, तर आत्ताच आपण बॅट्समनसाठी किती आले आहेत, 130 आलेले आहेत. आणि SP वाशिम चालक म्हणजेच ड्रायव्हर या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत, तर 439 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. तर पहा पुढचा आहे SRPF गट क्रमांक 7 दौंड. तर पहा या ठिकाणी एकूण 3100 इथं अर्ज तुम्हाला प्राप्त झालेले दिसतील. पहा SP धुळे या ठिकाणी एकूण 1134 जणांनी इथं अर्ज केलेले आहेत. पहा पुढचा आहे SRPF गट 2 पुणे. तर पहा SRPF ग्रुप क्रमांक 2 पुणे, तर या पदासाठी इथं एकूण 3000+ अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पहा पुढचा आहे मुंबई कारागृह. तर मुंबई कारागृह या पदासाठी एकूण 5900 अर्ज मिळालेले आहेत. तेच पहा पुढचा आहे ठाणे शहर. ठाणे शहरासाठी एकूण 1300 जणांनी अर्ज केलेले आहेत. पहा पुढचा आहे, तर पहा नाशिक कारागृह या ठिकाणी एकूण 3000 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पुढचा आहे पुणे शहर. तर पहा पुणे शहर पोलीस, तर या पदासाठी एकूण 6400 जणांनी अर्ज केलेला आहे. पहा मित्रांनो, हा जो आकडा आहे तो नक्की 100ने वाढलेला असेल. SP बुलढाणा. तर SP बुलढाणा या ठिकाणी एकूण 530 अर्ज प्राप्त झालेले आहेत. SP बुलढाणा. तर पुढचा आहे SP रत्नागिरी. पहा SP रत्नागिरी या ठिकाणी एकूण 270 अर्ज इथे प्राप्त झालेले आहेत. तर पहा पुढचा आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव. तर पहा SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी एकूण 5840 अर्ज प्राप्त झालेले आहेत. पहा पुढचा आहे सोलापूर बॅट्समन. तर सोलापूर बॅट्समन या पदासाठी एकूण 120 जणांनी अर्ज केलेला आहे. त्याच्या पुढचा आहे धाराशिव चालक. तर पहा धाराशिव चालक पोलीस, तर या पदासाठी एकूण 850 जणांनी अर्ज केलेला आहे. पुढचा आहे अमरावती ग्रामीण पोलीस. पहा अमरावती ग्रामीण पोलीस या ठिकाणी एकूण 3910 जणांनी अर्ज केलेला आहे. तर पहा नागपूर कारागृह पोलीससाठी 5610 जणांनी अर्ज केलेले आहेत. तर पहा पिंपरी चिंचवड SP, तर या ठिकाणी एकूण 980 अर्ज प्राप्त झालेले आहेत. पहा पुढचा आहे SRPF गोंदिया. तर SRPF गोंदिया या ठिकाणी, तर पहा नागपूर कारागृह पोलीस या पदासाठी एकूण 5960 जणांनी अर्ज केलेला आहे. त्याच्या पुढचा आहे पहा CP मुंबई. तर CP मुंबई पोलीस या पदासाठी एकूण 20500 जणांनी अर्ज केलेला आहे. आणि हा जो आकडा आहे 20500चा, तो नक्कीच इथं दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. पहा पुढचा आहे मुंबई लोहमार्ग पोलीस.
तर मुंबई लोहमार्ग पोलीस या पदासाठी एकूण 8,620 जणांनी अर्ज केलेला आहे. तर पहा मित्रांनो, आपल्यापर्यंत जेवढ्या जिल्ह्यांच्या जागा आलेल्या होत्या, ज्या ज्या ठिकाणची माहिती आलेली होती, ती माहिती आपण तुमच्यापर्यंत इथं पोहोचवलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.